नमस्कार. रामकृष्ण हरी. मी युवा कीर्तनकार कुमारी प्रियांका देवी. आज सहज बसले होते आणि मला तुम्हाला सर्वांना सांगायला आनंद वाटतो आहे की मी लहानपणापासून वारकरी संप्रदायाची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं. वारकरी संप्रदाय म्हणण्यापेक्षा या वारकरी संप्रदायावरती ज्या थोर साधू संत महात्म्यांचे उपकार आहेत, अशा साधू संतांच्या वचनांचं श्रवण, अशा साधू संतांची वचनं या मुखामध्ये येण्याचं भाग्य मला लाभलं. त्याबद्दल मी माझं खरंच परम भाग्य समजते. आणि वारकरी संप्रदायाची सेवा करत असताना माझ्या मनावरती जास्त प्रभुत्व असणारे संत म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबराय. आणि या तुकोबरायांच्याबद्दल बोलत असताना आज असं वाटलं की आपण आज तुकोबरायांचं चरित्र थोडंसं त्याची उजळणी करावी आणि थोडंसं आपण त्याच्यावरती बोलावं. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनाकडे पाहिलं ना महाराज, की आम्हाला गोड शिकवण मिळते. तुकोबरायांनी जगावं आणि तो सुंदर आदर्श त्यांनी आपल्या सर्वांच्या समोर ठेवावा. तुकोबरायांबद्दल बोलत असताना खरं तर आज मी त्यांच्या जीवनचरित्रावरती थोडंसं बोलणार आहे. काही मुद्दे मी अभ्यासात्मक आज घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुकोबरायांबद्दल बोलणं किंवा साधू संतांबद्दल सांगत राहणं हे खरं तर आपलं काम नाही आणि आपली तेवढी योग्यताही असू शकते नसू शकते, परंतु तरी सुद्धा माझा आवडीचा विषय म्हणून मी आज तो घेतलेला आहे. प्रथमतः तुम्हा सर्वांना रामकृष्ण हरी करते. माझे जगद्गुरु तुकोबराय यांच्या चरणाशी नतमस्तक होते. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनाचा विचार करत असताना माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी ज्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला असे आमचे बोल्लोभा आणि आई कणकाई, देहूमध्ये यांचा जन्म व्हावा. तुकोबराय हे फक्त देहूपुरते मर्यादित नाहीत महाराज. तुकोबरायांचं कार्य जर पाहिलं ना तर आपलं संपूर्ण आयुष्य पलटवून टाकेल आणि आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत तुकोबराय तुमच्या आमच्या सोबत आहेत अशी अनुभूती तुम्हाला मिळत असते आणि ही एका साधकाला नक्की येत असते. तुकोबरायांच्या बालपणाबद्दल जर विचार केला तर तुकोबरायांचं बालपण हे विठ्ठल भक्तीमध्ये गेलं. घरामध्ये आई वडील हे विठ्ठलाचे परमभक्त होते आणि सांप्रदायिक वातावरण, आध्यात्मिक वातावरण असं घरामध्ये होतं. आणि या वातावरणामध्ये तुकोबरायांचं लालन पालन पोषण झालं. तुकोबरायांच्या मुखामध्ये नामस्मरण यावं आणि तुकोबराय त्याच्यामध्ये तल्लीन व्हावेत. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं की तुकोबराय हे वैराग्याचे परम मूर्तिमंत पुतळे असे होते. त्यामुळे वैराग्य म्हणजे काय हे माझ्या तुकोबरायांना पाहिलं की आम्हाला दिसून येतं. सगळं काही असून सुद्धा मायबापो ते जेव्हा आपल्या जवळ नसतं तेव्हा सुद्धा स्थिर अवस्था ही माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची होती. सगळं आहे परंतु तरी सुद्धा त्याचा मोह त्यांच्या जवळ नव्हता. तुकोबरायांचं जीवन पाहिलं ना तर पूर्ण वैराग्यमयी, त्यागमयी असं जीवन होतं. त्यांच्या जीवनामध्ये सुखापेक्षा दुःखच जास्त आम्हाला पाहायला मिळतं. परंतु तरी सुद्धा तुकोबरायांनी याही जीवनाचा आनंदाने स्वीकार केला होता. जणू काय तुकोबरायांनी तुम्हाला संदेश दिला, उपदेश दिला की महाराज, सुखी आयुष्यापेक्षा जरी दुःखी आयुष्य आपल्या वाट्याला आलं तरी सुद्धा ते आनंदाने स्वीकारा आणि त्या दुःखामध्ये विठ्ठल भक्तीला आणखी जवळ करा. हा गोड उपदेश म्हणजे तुकोबरायांनी तुम्हाला दिला महाराज. म्हणून तुकोबरायांचा जन्म आणि तुकोबरायांचं बालपण हे अतिशय सुंदररित्या गेलेलं होतं. तुकाराम महाराज आणि विठ्ठल भक्ती यांच्याबद्दल काय बोलावं? तुकोबरायांनी नामस्मरणाला सुरुवात करावी तर मायबापो देव सुद्धा डोलायला लागायचा. तुकोबरायांच्या मुखामध्ये विठ्ठल विठ्ठल नामस्मरण भजन चालू झालं तर या चराचरामध्ये असणारे पशु पक्षी सुद्धा मायबापो डोलायचे. एक अभंग माझ्या महाराजांनी लिहिला होता. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षी सुस्वरे आळवी ती
अभंगातून त्यांनी दाखवून दिलं की निसर्गाशी सुद्धा आपलं प्रेम असावं. निसर्ग हा सुद्धा आपला एक गुरु आहे आणि निसर्गातून सुद्धा आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळतात. आणि तुकोबरायांनी मायबापो हे सुद्धा जगून दाखवलं. भंडारा डोंगरावरती जावं आणि आपल्या तपश्चर्येचा काळ तिथं घालवावा. मायबापो आयुष्यातील अनेक दिवस आणि भरपूर काळ हा तुकोबरायांचा एकांतवासामध्ये गेला आणि हा एकांतवास निसर्गाच्या सानिध्यामध्ये होता. म्हणून महाराज तुकोबरायांनी निसर्गाला सुद्धा आपलं गुरु केलं आणि या समाजाला दाखवून दिलं की आपल्या आयुष्यामध्ये आणि परमार्थामध्ये सुद्धा निसर्ग हा खूप महत्वाचा आहे. अजून काय बोलावं? या भौतिक सृष्टीतील पंचमहाभूत तत्वांवरती अनेक साधू संत बोलून गेले आणि तुकोबरायांनी सुद्धा तेच कार्य केलं. पुढे मला सांगावंच वाटतं की तुकोबरायांनी अनेक अभंग लिहिले. सहज मुखातून वाणी बाहेर यावी आणि ही कृपा साक्षात पांडुरंग परमात्माने त्यांच्यावरती करावी. एवढा मोठा तुकाराम गाथा असं म्हटलं जातं की आता तुकोबराय तुमच्या आमच्या सोबत नाहीये. त्याचा अर्थ असा नाही की तुकोबराय आमच्या सोबत नाही, तर तुकोबरायांनी लिहिलेला गाथा आणि या गाथ्याच्या रूपामध्ये जगद्गुरु तुकोबराय तुमच्या आमच्या सोबत आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये तुकाराम गाथा असावा, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी असावी. कारण याच सद्ग्रंथांच्या सोबत आणि याच संत ग्रंथांच्या रूपामध्ये हे साधू संत तुमच्या आमच्या सोबत आहेत. म्हणून तुकोबरायांचे विचार एवढे श्रेष्ठ होते की तुकोबरायांचा अभंग आज आमच्या मुखामध्ये यायला सुद्धा भाग्य असावं लागतं महाराज. म्हणून तुकोबरायांनी देवाला हृदयापासून ओळखलं, त्या भगवंताचं दर्शन या चित्तामध्ये करून घेतलं. बस आतमध्ये डोकवावं, आतमध्ये दर्शन घ्यावं आणि साक्षात पांडुरंग परमात्मा समोर उभा राहावा. हृदयामध्ये त्याची मूर्ती प्रकट व्हावी आणि देव माझ्या तुकोबरायांशी बोलायला सुरुवात करावी. त्यावेळी माझ्या तुकोबरायांनी या जगाला सांगितलं की देव कसा आहे हे पाहिल्यानंतर मायबापू आम्हाला समजतं. जसं की गुळ गोड आहे हे त्याच वेळी आम्ही सांगू शकतो ज्यावेळी त्या गुळाची चव आम्ही चाखू शकतो आणि त्या गुळाची चव चाखली की आम्हाला समजतं की हा गुळ गोड आहे. तसं देव कसा आहे या प्रश्नाचं सुद्धा उत्तर देत असताना तुकोबरायांनी तो देव अनुभवला महाराज आणि त्या अनुभवलेल्या देवाबद्दल तुकोबरायांनी जगाला सांगितलं की देव आहे कसा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवोनिया, करकटेवरी ठेवोनिया, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर हेचे ध्यान, आवडे निरंतर हेचे ध्यान, तुळसी हार गळा कासे पीतांबर. हा अभंग तुकोबरायांनी खरं तर याच्यासाठीच लिहिला असावा. देवाला पाहावं, देवाचा आनंद घ्यावा आणि समाजालाही सांगावं की अरे देव असा आहे. म्हणून देवाला पाहिलं ना की तो हृदयामध्ये मैबापो जसा काही गुंतून राहतो. म्हणून तुकोबरायांनी देवाला सुद्धा प्रार्थना करावी की देवा आता तू माझ्यापासून वेगळा नको हो, कारण तुला पाहिलं ना की बस अखंड मुखामध्ये नामस्मरण चालू राहत आहे आणि ते नामस्मरण अखंड माझ्या मुखामध्ये राहावं एवढीच एक प्रार्थना तुझ्या चरणाशी आहे. म्हणून तुकोबराय सांगतात हे जी दान दे गा देवा तुझा विसरण भावा, गुण गाय
तुकोबरायांच्या अभंग रचना एवढ्या श्रेष्ठ आहेत महाराज की माझ्यासारख्या साधकानं ज्यावेळी त्या अभ्यासाला घ्यावे आणि तुकोबराय ऐकावे, तुकोबराय वाचन करावे, तुकोबरायांच्या अनुभूतीशी मायबापो ज्यावेळी समरस होता येतं ना, त्यावेळी फक्त डोळ्यातून अश्रू वाहतात की काय तो तुकोबरायांचा अनुभव असावा. कारण तुकोबरायांनी सांगून द्यावं की देवाला जर पाहायचं असेल, देवाला अनुभवायचं असेल तर मायबापो आम्हाला अंतरंगामध्ये डुबकी मारावीच लागेल आणि अंतर्मुख होऊन या चित्ताकडं आम्हाला पाहावं लागेल आणि या हृदयामध्ये संपूर्ण सृष्टीचं दर्शन घेऊन महाराज मी कोण आहे याचं दर्शन हे आम्हाला स्वतः आतमध्ये घ्यावं लागेल. आणि हे तुकोबरायांनी केलं, हे तुकोबराय जगले आणि तोच आदर्श आज आपल्यासारख्या साधकांच्या समोर आहे महाराज. म्हणून तुकोबरायांच्या जीवनाकडे पाहत असताना तुकोबरायांचं कार्य इतकं श्रेष्ठ आहे की ज्यावेळी हे तुकोबरायांचे अभंग पूर्णत्वाला गेले, संपूर्ण गाथा तयार झाला, परंतु तुकोबरायांवरती सुद्धा आक्षेप घेणारे त्यांचे अनेक शत्रू मंडळी होते. तुकोबरायांच्या लेखणीवरती सुद्धा मायबापो आक्षेप घेणारी अनेक मंडळी त्या काळी होती. आणि सर्वांना ज्ञात आहे की तुकोबरायांचा गाथा इंद्रायणीमध्ये बुडवावा असा आदेश आला आणि तुकोबरायांचा गाथा इंद्रायणीमध्ये बुडवण्यात आला. तुकोबरायांना दुःख झालं महाराज, परंतु त्यावेळी सुद्धा तुकोबरायांनी भगवंतासमोर हात जोडले आणि देवाला सांगितलं की देवा हे सगळं काही करून घेणारा हा तूच आहेस, माझ्या मुखातून बोलवून घेणारा हा सुद्धा तूच आहेस आणि तुझ्याच कृपेने या वाणीमधून ते अभंग आले आणि ते तुझ्याच रूपानं, ते तुझ्याच कृपेनं बाहेर यावेत आणि ते गाथेच्या रूपामध्ये प्रकट व्हावेत. देवा आता तूच ठरव त्याचं संरक्षण करायचं की काय करायचं ते. म्हणून तुकोबराय एका अभंगामध्ये सांगून जातात, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचाताची, साळुंखी मंजूळ बोलत सेवानी, शिकविता धारी वेगळाची, शिकविता धनी वेगळाची. तुकोबरायांनी प्रमाणानुसार सांगून दिलं महाराज. का? कारण मी करता नाहीये, करता पांडुरंग परमात्मा तूच आहेस. म्हणून महाराज तुकोबरायांच्या लेखणीबाबत आणि त्यांच्या अभंगाबद्दल आणि या समाज प्रबोधनाबद्दल आणखी काय बोलावं. तुकोबरायांनी या समाजाला गोड शिकवण दिली की बाबा हो, तुम्ही विठ्ठलाचे बनवून राहा, मुखामध्ये कायम विठ्ठल नामस्मरण राहू द्या, दीन दलितांची सेवा करा, गोर गरिबांची सेवा करा, अडचणीमध्ये असलेल्याला मदत करा आणि अशा वेळी प्राणी मात्रांवरती दया करा, असा गोड संदेश माझ्या तुकोबरायांनी या समाजाला दिला. समाज प्रबोधनात्मक मायबाप विचार करत असताना माझे जगद्गुरु तुकोबरायांचं गोड दर्शन आम्हाला होतं की संत कशी असतात. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, देव तेथेची जाणावा, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. या भागात आपण एवढंच पाहू. उर्वरित भाग आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. धन्यवाद. रामकृष्ण हरी. मी युवा कीर्तन